ड्राफ्ट विकास योजना प्रलंबित, सार्वजनिक आरक्षित जमिनींच्या वापरावर प्रश्न. अमरावती शहराच्या विकासासंदर्भात महत्त्वाची बाब समोर आली आहे. महानगरपालिकेने 2019 साली शासनाकडे सादर केलेली ड्राफ्ट विकास योजना अद्याप मंजूर न झाल्याने शहराच्या नियोजित विकासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माजी नगरसेवक मुन्ना राठोड यांनी सार्वजनिक उपयोगासाठी आरक्षित असलेल्या जमिनी व्यावसायिक वापरासाठी खुल्या केल्या जात असल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. विकास योजनेत खेळाची मैदाने, रुग्णालये, शाळा, उद्याने आणि हरित क्षेत्र यासाठी जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. मात्र योजना प्रलंबित असतानाच काही आरक्षणे रद्द करून व्यावसायिक बांधकामांना परवानगी दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात उच्च न्यायालयानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याची माहिती असून सार्वजनिक हिताच्या संरक्षणाचा मुद्दा अधोरेखित केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे. ड्राफ्ट विकास योजना प्रलंबित, सार्वजनिक आरक्षित जमिनींच्या वापरावर प्रश्न. अमरावती शहराच्या विकासासंदर्भात महत्त्वाची बाब समोर आली आहे. महानगरपालिकेने 2019 साली शासनाकडे सादर केलेली ड्राफ्ट विकास योजना अद्याप मंजूर न झाल्याने शहराच्या नियोजित विकासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. माजी नगरसेवक मुन्ना राठोड यांनी सार्वजनिक उपयोगासाठी आरक्षित असलेल्या जमिनी व्यावसायिक वापरासाठी खुल्या केल्या जात असल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. विकास योजनेत खेळाची मैदाने, रुग्णालये, शाळा, उद्याने आणि हरित क्षेत्र यासाठी जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या. मात्र योजना प्रलंबित असतानाच काही आरक्षणे रद्द करून व्यावसायिक बांधकामांना परवानगी दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात उच्च न्यायालयानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याची माहिती असून सार्वजनिक हिताच्या संरक्षणाचा मुद्दा अधोरेखित केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.